नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजने अकॅडमी अमरावतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज रविवार जो पेपर झालेला आहे सकाळी 8 वाजता जिल्हा स्टेडियम अमरावती येथे, त्यामधील महत्त्वपूर्ण गणिताचे स्पष्टीकरण बघून घ्या। ठीक आहे, पहिला प्रश्न पहा। एका संगणकाची किंमत 25,000 रुपये दिलेली आहे आणि सवलतीची टक्केवारी दिलेली आहे 15%। ठीक आहे, त्यानंतर विक्री किंमत दिली आहे 12,750 आणि आपल्याला अतिरिक्त सवलतीची टक्केवारी विचारलेली आहे। म्हणजे ह्या दोन सूट आहेत, त्या दोन सूट जे आहेत त्याच्यातली एक सूट दिली आहे, दुसरी सूट आपल्याला काढायची आहे। हे कशी काढायची पहा, लक्ष द्या। तर 25,000 हे आहे मूळ किंमत, जे छापलेली असते ना ते वाली किंमत। ठीक आहे, याच्यावर त्यांना पहिले दिले ऑलरेडी 50% सूट दिली आहे, तर आपण घेऊ 85/100 गुणिले। ठीक आहे, हे झाली एक सूट। दुसरं, तर दुसरी सूट आपल्याला माहित नाही, तर सूट हमेशा 100 मधून वजा होते। जसं आपण 15% वजा केले तसं बाकीचे वजा करू। तर 100 मधून असं समजून चला की मानलेली सूट आहे x, हे वजा करू भागिले 100 आणि बरोबर 25,000ची जे वस्तू आहे ते सूट अशा दोन लगातार सूट दिल्यानंतर ते भेटत आहे 12,750 याची मांडणी करू। आता हे झाली प्रश्नाची जशा तशी मांडणी। याचं जर आपण काटापेटी बरोबर केली तर आपलं उत्तर लवकर निघून जाते। ठीक आहे, मग आता पहा, 2 0 कट 2 0 कट। ठीक आहे, हा एक 0 कट, हा एक इथला 0 कट। ठीक आहे, 100 वजा x बरोबर इकडे 12,750 आहे, हे गच्च्या कसं लिहू आपण, गुणिला हे 10 भागिला हे सगळं 25 गुणिले 85 हे भागीला चाललं जाईल। ठीक आहे, आता काटापेटी करून घेऊ। ठीक आहे, पहा, 5 5 25, 5 गुणिले 10। ठीक आहे, 5 ला इथं भाग जाते, 5 गुणिले 10, 5 5 25, 5 5 25। ठीक आहे, पहा आता 17च्या पाड्यामध्ये संख्या आहे, 17 5 85, इकडं 17 1 17 उरले 3 आणि 5 8, 17 5 85 म्हणजे 150 आणि 5 ला 150 ला भाग जाते इथं 30 आणि 30 गुणे 60 म्हणजे 100 वजा x बरोबर 60 आलेलं आपलं। तर x बरोबर काय होईल, मग 100 तिकडे जाईल तर मायनस होईल, किती होईल 40। म्हणजे 100 मधून 60 गेले 40, म्हणजे जे अतिरिक्त सवलतीची टक्केवारी आपल्याला दिली आहे ते आहे 40%। हे झालं आपलं उत्तर। कॅल्क्युलेशनचा खेळ आहे फक्त। आता पहा पुढचा प्रश्न। ठीक आहे, M N आणि O हे तिघ जण एक एक ते अनुक्रमे काम करतायत 10 12 15 दिवसामध्ये। ठीक आहे, M N O 10 12 आणि 15 असे हे काम करून आले आहे। मग हे तिघ मिळून एकत्रितपणे 106 भाग किती दिवसात पूर्ण करशील असं विचारलं आहे। म्हणजेच त्यांना त्यांचं एकूण काम किती दिवसात होतील हे नाही विचारलं, एकूण कामाचा 106 भाग आपल्याला विचारलेला आहे। मग काम कोणता हे आपल्याला भेटणं माहित नाही, तर आपण काय करू, याचं एकूण काम काढून घेऊ, म्हणजे लसावी सरळ 10 12 15चा लसावी होते 60। ठीक आहे, मग पहा 10 7 60, 12 5 60 आणि 15 चौक 60। ठीक आहे, हे झाले दिवस, हे झाली क्षमता आणि हे झालं काम। ठीक आहे, पहा दिवस गुणिले क्षमता बराबर असते एकूण काम, हे सूत्र आहे याचं, दिवस गुणिले क्षमता बराबर एकूण काम। मग आता पहा, या 60 कामाचा 106 भाग विचारला तो होते 10 भाग। ठीक आहे, म्हणजे या 60 भागातला हा 10 भाग, हे 10 भाग याला विचारलं तिघ मिळून हे किती दिवसात करते, तर क्षमता 6 × 10 5 15 आणि याला आपलं उत्तर। मग ऑप्शन मध्ये असं आहे का, नाही आहे। मग थोडस कॅल्क्युलेशन करू, 5 गुणे 10 5 3 15 हे झालं आपलं उत्तर। 10 भागीला म्हणजे 2 भागीला 3 दिवस आपलं उत्तर येऊन देईल। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा। बढिया प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न आहे। 2 रेल्वे गाड्या एकाच वेगाने एकमेकींच्या दिशेने धावत आहे, या शब्दाचा अर्थ समजून घ्या। तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता, शब्दाला लय महत्व आहे। एकमेकींच्या दिशेने किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असे ते म्हणू शकतात। तर एकमेकींच्या दिशेने म्हणजे एक रेल्वे समजा अशी चालली आहे, तर दुसरी रेल्वे अशी चालली आहे, याला म्हणते एकमेकींच्या दिशेने।
विरुद्ध असा शब्द आलाच पाहिजे असं काही नाहीये. एकमेकींच्या दिशेने म्हणजेच ऑपोजिट डायरेक्शन मध्ये होऊन राहिलेला आहे. मग आता पहा, यामध्ये दावत आहे, जर प्रत्येक रेल्वेची गाडीची लांबी 540 मीटर आणि त्या एकमेकींना 54 सेकंदात ओलांडत आहे म्हणते, तर प्रत्येक रेल्वे गाडीचा वेग तुम्हाला काढायचा आहे. आणि यांना अगोदरच म्हटलं आहे दोन्ही रेल्वे गाडीचा वेग हा एकच आहे म्हणते. म्हणजे एका रेल्वेचा वेग 100 असेल तर दुसरीचाही 100 आहे, म्हणजे सेम टू सेम वेग आहे. मग आता आपण मांडणी करून घेऊ. वेग बराबर समजा रेल्वेचा वेग माहित नाही, आता आपण x मानून घेऊ. हा झाला एका रेल्वेचा वेग. मग या दोन रेल्वे आहे, तर दोन्ही रेल्वेचे वेग का होईल, अपोजिट डायरेक्शन मध्ये असते तेव्हा वेगाची होते बेरीज. मग पहा आता वेगांची बेरीज झाली तर वेगांची बेरीज 2x होईल. बरोबर आहे का सांगा? हे पहा, वेग मानला आपण एका रेल्वेचा वेग x मानला आपण, बरोबर आहे. मग दोन्ही रेल्वेचा वेग सेम टू सेम आहे. मग दोन्ही रेल्वेचा एकत्रित बेरीज किती मिळाली, x अधिक x 2x. समजलं का सांगा? मग वेग बराबर अंतर किती आहे, रेल्वेची लांबी 540 मीटर. ठीक आहे, तर अंतर हे झालं एका रेल्वेचं अंतर. मग दुसरी रेल्वेचं अंतर सेम टू सेम आहे, बरोबर आहे. मग 540 गुणिले 2 भागीला, ठीक आहे, ते गुणिले 2 कोण केलं, रेल्वेची लांबी सेम टू सेम आहे म्हणून डबल. ठीक आहे, हे झालं एकूण अंतर. वेग बराबर अंतर भागीला वेळ आहे 54 सेकंद. जमलं का सांगा? ठीक आहे, आपण जे सूत्राचा वापर केला, साध्या सूत्राचा वापर केला, वेग बराबर अंतर भागीला वेळ. एका स्टेप मध्येच उत्तर येते, आरामशीर पहा आता. ठीक आहे, 2x बराबर 54 भाग जाते 1 चा म्हणजे 10चा, 10 गुणे 20 आणि x ची किंमत किती आली 10, जो आपण मानला होता. जमलं सांगा? 28व्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. एकोणतीसवा प्रश्न. ठीक आहे, 29वा प्रश्न. एक काम जॉन 12 दिवसात आणि अंजू 20 दिवसात पूर्ण करते म्हणते. जर त्यांनी एकत्रितपणे 6 दिवस काम केले म्हणते, तर उरलेलं काम किती शिल्लक राहील म्हणते. मग पहा, हे 12 दिवसात करते आणि हे करते 20 दिवसात. काम कोणतं करते हे माहित नाही म्हणून आपण लसावी घेतो. 12 आणि 20 लसावी 60, 20 त्रिक 60, 12 पंच 60. हे झाली 5 आणि 3 यांची क्षमता. हे वय जॉन आणि हे वय अंजू. ठीक आहे, मग पहा, एकत्रितपणे 6 दिवस काम केले. हे एका दिवशी 5 आणि 3 8 काम करते. ठीक आहे, एका दिवशी 8 काम, तर 6 दिवस केलं नाही ना, हे केलं आहे ना 48 काम कंप्लीट. एवढं काम कंप्लीट झालेलं आहे. त्यांना काय विचारलं, उरलेलं काम पहा, म्हणजे शिल्लक काम विचारलं. 60 काम टोटल आहे, 60 पैकी 48 कंप्लीट झालेलं आहे. 60 मधून 48 गेले, राहते 12. किती पैकी, 60 पैकी, म्हणजे 1/5 काम शिल्लक राहिलेलं आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोप्या भाषेत आलेला आहे, आपला सोपाच प्रश्न आहे, जास्त काही कठीण प्रश्न नाही आहे. हा झाला 29वा प्रश्न. 30वा प्रश्न. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निषेध भाग देईल. एकदम साधारण प्रश्न, हा तुम्ही सोडवता. पुढचा बेरीज वजाबाकीवर आधारित प्रश्न आहे, हा तुम्ही सोडवता. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेतो मी. 25 ला निषेध भाग जाणार नाही म्हणते, ते तुम्ही सोडवता. पर्व प्रश्न बेसिकचे साधे प्रश्न आहे, तुम्ही सोडवता. मी 33वा प्रश्न घेतो. जर 36 वस्तूंची विक्री केल्यास, ठीक आहे, एका दुकानदाराला 9 विक्री किमती एवढा नफा मिळाला म्हणते, तर नफ्याची टक्केवारी शोधा म्हणते. फायदा आता नफा टक्केवारीमध्ये आपल्याला विचारलेला आहे, कसं सोडायचं पहा. इथं पहा, विक्री कितीही वस्तूची असू शकते, परंतु या प्रश्नामध्ये आहे 2 टाईप. कसे, एक तर नफा होणार आहे, नाही तर दुसरं काय होणार आहे, तोटा होणार आहे. एक तर नफा होईल, नाही तर तोटा होईल, असा हा टाईपचा प्रश्न आहे. मग करायचं काय पहा. 36 वस्तू विक्री केल्यास एका दुकानदाराला 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होत आहे. म्हणजेच या ठिकाणी पण घ्या, टक्क्याचे 100 तुम्ही मांडून द्या. असे हे गुणिले 100 काय आहे, पर्सेंटेजचे 100 मांडले आपण. त्यानंतर या ठिकाणी अंशामध्ये या टाईप मध्ये पण घ्या.
इथं काय होत आहे, या लाईन मध्ये काय होत आहे, 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होत आहे किंवा तोटा होत आहे. एक तर नफा होईल नाही तर तोटा होईल. जो काही होत आहे तो जसं तर तसा अंशामध्ये ठेवायचा. न होत आहे तर 9 लिहा, तो तोटा होय का नफा होय मग तिकडे लिहून जा अंशामध्ये तो दच्चा तसा. मग दुसरं, एकूण पहा 36 वस्तू आहे आणि इकडे आहे 9 वस्तू. ठीक आहे, तर या 36 वस्तूंच्या मोबदल्यात काय होत आहे, 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होत आहे. मग हा जो नफा शब्द आलेला आहे याचं काय करायचं, नफा आलाय म्हणून दोघांची करायची वजाबाकी. तुम्हाला 36 मधून इथं 9 करणं आहे, छेदामध्ये वजाबाकी ठेवणं आहे. हे आहे नफ्याची टक्केवारी. यानं म्हटलं नफ्याची टक्केवारी काढा, नफ्याची टक्केवारी निघाल. यानं म्हटलं तोट्याची टक्केवारी काढा, तोट्याची टक्केवारी निघणार आहे. जमलं का सांगा पोरं. ठीक आहे, मग आता पहा 9 जसे तसे गुणिला 100 भागीला 36 मधून 9 गेले 27. 9 ना भाग जाते 3चा, 100 भागीला 3 आणि म्हणजेच किती होते 33.33% आपलं उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 1 उत्तर येऊन जाईल. जमलं का सांगा पोरं. ठीक आहे, पहा इथं समजा दुसरा टाईप. समजा इथं म्हटलं विक्री किमती एवढा तोटा होत आहे, तर मग तोटा होता इथं आपण घेतलं असते बेरीज घेतली असते आपण या ठिकाणी छेदामध्ये. बस चला पुढचं. आता पहा 34वा प्रश्न. ठीक आहे, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6% दराने 2 वर्षात 16,854 एवढी होत आहे म्हणते. तर ती रक्कम शोधा. म्हणजे मुद्दल काढायची आपल्याला. मुद्दल काढायचे म्हणजे हे काय, मग राज दिली आहे. मग पहा आता चक्रवाढ व्याजाचं सुचवलं. आता आपल्याला मुद्दल माहित नाही तर 100 मानून घेऊ. मुद्दल माहित नाही तर 100 रुपये मानून घेऊ. ठीक आहे, मग 100 रुपयावर दर आहे 106 भागीला 100 गुणिला 106 भागीले 100. 2 वेळा घेतलं कारण की 2 वर्ष आहे म्हणून. चला मग काय होईल, 100 कॅन्सल. ठीक आहे, इकडं 106 गुणिला 106 किती होते 106 चा वर्ग. 106 चा वर्ग 6 चा वर्ग 36 म्हणजे 100 112 36 आणि भागिले 100 म्हणजे 112.36. जमलं का सांगा बरोबर. म्हणजेच झालं काय, आपण 100 रुपये मुद्दल मानली तेव्हा रास आली 112.36. पण हे काय म्हणाले, रास तर 16,854 आहे म्हणते. म्हणजे 112.36 ची किंमत 112.36 ची किंमत हे आहे 16,854. जमला का सांगा. ठीक आहे, तर 100 रुपये जे मुद्दल मानली आहे ना आपण, त्याची किंमत किती असं आपण उत्तर काढून घ्या. आरामशीर तिरकस गुणाकार करू उत्तर काढून घेऊ. आता खेळ आहे सगळा कॅल्क्युलेशनचा. पण घ्या, गणित असते, मेथड असते, कॅल्क्युलेशन असते, स्पीड असते. हे जेवढं काही आहे हे सगळं तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड पडते. तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता, तुम्ही पाडे वर्ग घन हे तुमच्या पाठ पाहिजे. तुम्ही जेवढं कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये करसाल, प्रॅक्टिस करसाल, तेवढं गणित लवकर सॉल्व्ह होते. नाही तर मेथड शिकवणारे भरपूर आहे, सगळे टीचर सुद्धा चांगले शिकवतात तुम्हाला, फक्त राहते कॅल्क्युलेशनचा विषय. ठीक आहे, मग आता पहा 100 गुणिला 168.54 भागीला 112.36. ठीक आहे, मग आता पहा इकडे हे पॉईंट काढण्यासाठी गुणिले इथे 100 देऊन देतो मी, 2 वेळांचा पॉईंट आहे म्हणून. ठीक आहे, भाग देऊन देऊ आपण. ठीक आहे, 112.36. ठीक आहे, याची डबल तर नाही आहे म्हणा. हे 4 न भाग दिला समजा, 4 चौक 16, 4 2 8. ठीक आहे, 4 1 4, 4 न भाग नाही जात, 2 न भाग देऊन देऊ. 2 पंच 10, 2 सकम 12, 2 का 2, 2 8 16, 5,618. इकडं 2 8 16, 2 चौक 8, 2 27 54. ठीक आहे, आता पहा 3 न भाग जाते का पाहून घेऊ. 5 6 न 8 न 6 14 ने 15 न 5 20 नाही जात भाग. आता काय नाही देता भाग, सरसळ 5,618 ने याले भाग देऊन देऊ आपण 8,427 ले. ठीक आहे, मोठा गुणाकार आलेला आहे
इथं बिंदू भागला दंत 228 2 0 2 9 18 इकडं 250. आता पहा 8 आणि 4 12 आणि 2 14 14 आणि 7 21 8 आणि 2 10 आणि 9 19 आता नाही चालला भाग. ठीक आहे 2809 नाही इकडे जावं लागेल भाग. ठीक आहे पहा दादा आता 9 त्रिक 27 एक उरला 9 1 9 9 9 पण जा भाग. ठीक आहे चला 8 4 2 7 8 4 2 7. ठीक आहे हे डबल शून्य घेऊन घेऊ हे वाले हे 50 रुपये बचत असे 2809 2809. ठीक आहे भाग देऊन देऊ 28 2 56 2 3 3 9 27 आणि 28 त्रिक 84 3चा भाग चालला म्हणजे इथं सरळ किती येईल या ठिकाणी हे येईल 3. ठीक आहे 3 आणि इकडं 50 100 3 हे होऊन राहिले 50 त्रिक 150 वर 2 शून्य म्हणजे होऊन राहिले 1500. जमला का सांगा 50 त्रिक 150 150 वर 2 शून्य 15,000 हे आपलं उत्तर आहे. जमला का सांगा. ठीक आहे हा झाला 34वा म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पहा 35 नंबर प्रश्न. 35 नंबर पहा 5 संख्यांची सरासरी 48 आहे. ठीक आहे कोण घ्या 5 संख्या या 5 संख्यांची सरासरी 48 आहे म्हणजे एकूण बेरीज काढून घेऊ 48 पंच 240 होते. ठीक आहे मग पहा आता काय म्हणते पहा इतर पहिल्या 2 संख्यांची सरासरी इतर 3 संख्यांच्या सरासरी इतर 3 संख्या. ठीक आहे पहिल्या 2 संख्यांची सरासरी आणि इतर 3 संख्यांची सरासरी यांची तुलना दिली तुम्हाला मस्त फसवलेलं आहे तुम्हाला या प्रश्नामध्ये पण बढिया प्रश्न आहे. पाहिला पहिल्या 2 संख्यांची सरासरी ही इतर 3 संख्यांच्या सरासरीच्या 3 पट आहे म्हणते. मग 3 संख्यांची सरासरी आपल्याला माहित नाही तर x मानून घेऊ आपण. बढिया ठीक आहे याच्या हे 3 पट आहे तर मग हे 3x आहे. जमला का सांगा. ठीक आहे मग आता पहा त्याला जसं म्हटलं तसं केलं आपण इतर 3 संख्यांच्या सरासरी माहित नाही तर x मानलं याच्या हे 3 पट आहे तर हे 3x झालं. जमलं मग आता पहा एकूण संख्या काढून घेऊ. टोटल माहित आहे आपल्याला 240 आहे. मग हे 3x सरासरी या 2 संख्यांची मग एकूण बेरीज किती झाली 6x झाली ना. ठीक आहे गुणिले 2 केलं तर आणि याची एकूण बेरीज 3 गुणिले x 3x. जमलं 6x आणि 3x हे झाले 9x. 9x बरोबर 240 तर x ची किंमत किती मग 240 भागिले 9. जमलं का सांगा बरोबर. x ची किंमत आली 240 भागिले 9 म्हणजेच जे सरासरी आहे ते मानलेली ते झाली x. मग आता पहा तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती असेल म्हणजे तर पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती असेल. ठीक आहे तर पहिल्या 2 संख्यांची सरासरी 3x 2 संख्यांची बेरीज 6x बरोबर आहे. मग x ची किंमत आपण काढली आहे 6x गुणिला 6x. ठीक आहे गुणिला 6 गुणिला x 6x तर 240 भागिले 9 240 भागिले 9 किती होते 3 त्रिक 9. ठीक आहे 3 गुणे 6 3 8 24 80 गुणे 160. जमलं का सांगा बरोबर. आरामशीर उत्तर आला आपलं. पहिल्या 2 संख्यांची बेरीज झाली 160. ठीक आहे 3 संख्यांची विचारली असते तर इथं केलं असतं 240 भागिले 9 गुणिले 3 केलं असतं आपण. चला पुढचं 36वा प्रश्न पहा. 36वा प्रश्न. ठीक आहे एक विशिष्ट रक्कम सरळ व्याजाने 12 वर्षात तिच्याच तिप्पट होते म्हणते तर त्या रकमेला तिच्याच 5 पट होण्यास किती वर्ष लागतील म्हणजे वर्ष विचारलेलं आहे. मग एकतरफ याचं असं वर्ष एकतरफ वर्ष लिहायचं एकतरफ याचं पट. ठीक आहे एकतरफ याचं पट. मग
12 वर्षात किती होत आहे पहा, 12 वर्षात 3 पट होत आहे. ठीक आहे, 12 वर्षात 3 पट होत आहे असं. मग त्याच वर्षात 5 पट होण्यासाठी, 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील आपल्याला असं म्हटलं आहे. जमलं का सांगा. अशी करायची मांडणी. वर्ष खाली वर्ष लिहायचं, पट खाली पट लिहायचं. मग पहा. ठीक आहे, आता पहा, हे झाली तुमची पहिली स्टेप. हे होय सरळ व्याजचा प्रश्न. सरळ व्याजचा प्रश्न असाच सेम टू सेम चक्रवाढीचा प्रश्न आहे. ठीक आहे, तो मी प्रश्न ऑलरेडी इंस्टाग्रामवर, युट्यूबवर मी शिकवलेला आहे, सांगितलेला आहे. तो तुम्ही टाईप करून घ्या. हा टाईप वेगळा आहे, हा सरळ व्याजचा आहे. याच्यातून सेकंड स्टेप मध्ये काय करायचं पहा. बस या 3 मधून एक कम करायचा, इथे लिहायचं 2. या 5 मधून एक कम करायचा, इथे लिहायचं 4. जमला का सांगा. ठीक आहे, फक्त पट मधून एक मायनस करायचं, मग करायचा तुम्ही तिरपा गुणाकार. आपलं उत्तर येऊन जाते बरोबर. 12 चौक 48 भागीला 2 बरोबर येते 24 साल. म्हणजे 24 साल मध्ये ते रक्कम 5 पट होणार आहे, असं आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. हा झाला 36. पुढचा प्रश्न पहा. आयतावर प्रश्न आहे. आयताचा भूमितीचा प्रश्न आहे. ठीक आहे, एका आयताच्या परिमितीचा निम्मा भाग 20 सेंटीमीटर आहे. जर आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 8 सेंटीमीटर जास्त आहे म्हणते, तर आयताचा क्षेत्रफळ मागितला आपल्याला. ठीक आहे, एक अंदाजे आयत काढून घेऊ आपण. हा समजा एक आयत आहे, याची रुंदी आपल्याला माहित नाही तर एक्स मानू आपण. अशी रुंदी एक्स मानून देऊ. ठीक आहे, आयताची रुंदीपेक्षा लांबी जी आहे ते 8 सेंटीमीटर जास्त आहे, तर एक्स प्लस 8 येणार आहे. हे झाली याची मांडणी. मग तुम्हाला परिमिती माहिती आहे आयताची कशी असते. 2 गुणिला लांबी अधिक रुंदी असते, अशी असते परिमिती आयताची. हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, मग आता पहा. 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, तर 2 गुणिला लांबी अधिक रुंदी, एक्स आणि एक्स हे होईल 2x अधिक 8 बराबर परिमिती. आणि परिमिती काय दिली आहे ना, परिमितीचा निम्मा भाग 20 सेंटीमीटर आहे म्हणते. निम्मा भाग म्हणजे परिमिती काय असते समजा. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. आकृती कोणती असो, परिमिती म्हणजे काय होते, ज्याच्या सगळ्या बाजू आहेत त्या बाजूंची टोटल करून टाका, त्याला परिमिती असं म्हटलं जाते. जमलं. मग आता पहा, या परिमितीचा निम्मा भाग 20 आहे, म्हणजे अर्धा भाग. निम्मा म्हणजे अर्धा, मग पूर्ण भाग किती होणार आहे परिमिती 40 होणार आहे. जमलं का सांगा बरोबर. ठीक आहे, मग याला सॉल्व करू. 2x अधिक 8 बरोबर हे गुणिला 2 इकडे जाईल तर काय होईल, भागीला चालू जाईल, हे 20 येईल. 2x बरोबर हे होईल 8 इकडे चाललं जाईल तर काय होईल 12 राहील, तर x बरोबर काय होईल 6 येईल. ठीक आहे, मग आता पहा लांबी किती आली 6 अधिक 8 14 आणि हे किती आलं 6. क्षेत्रफळ काय असते आयताचं, लांबी गुणिला रुंदी असते. 14 सकम 84 आपलं क्षेत्रफळ येणार आहे. सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून 4 सेमी आपलं येणार आहे. पर्याय क्रमांक 2. जमलं का सांगा बरोबर. ठीक आहे, हा झाला 37वा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा 38. ठीक आहे, पहा P अनुपात Q अनुपात R दिला आपल्याला 5, 3, 2 दिलेला आहे. यांना काय म्हटलं, मग 2P 4Q आणि 3R चे मूल्य मागितले आहे. एकदम सोपंच आहे, घुमून फिरून विचारलं, दुसरं काहीच नाही केलं याच्यात. P एकच तर होता, P Q बी एकच होता आणि R बी एकच होता. याने काय केलं, P ने केलं डबल 2P केलं, R ने Q ने केलं 4 चौपट केलं आणि R ने केलं 3 पट. मग आपण गुणोत्तर आली 3 पट करून टाकू, आपलं उत्तर येऊन सरळ. ठीक आहे, पण मग 2P केलं तर याला बी 2P करून टाकू, गुणिला 2 करून टाकू. 4Q केलं तर याला बी 4 करून टाकू. त्यानंतर 3R केलं, R ची तिप्पट केली तर आपण बी तिप्पट करून टाकू. झालं मग सॉल्व. 5 दुने 10, 4 3 12 आणि 3 दुने 6. अनुपात मध्ये काढून घ्या. 2 पंच 10, 2 सकम 12, 2 त्रिक 6. 5 अनुपात 6 अनुपात 3 आपलं उत्तर येणार. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ठीक आहे, 38. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 39. बघा प्रश्न 39 वा. ठीक आहे, चल पाणी. 39 वा प्रश्न. एक व्यापारी 4500 रुपयाचा एक शर्ट या दराने 2 शर्ट विकतो म्हणते. ठीक आहे, जर त्याला एका शर्टवर 20% नफा आणि दुसऱ्यावर 40% तोटा झाला म्हणते, तर त्याला झालेल्या तोट्यांची एकूण टक्केवारी विचारली आहे तुम्हाला. ठीक आहे, तोट्यांची एकूण टक्केवारी विचारली आहे. एक तर नफा विचारते, नाही तर तोटा विचारते. फायदा. ठीक आहे, मग शेकडा तोटा आणि शेकडा नफा कसा काढत असते? वास्तविक नफा किंवा वास्तविक तोटा गुणिले 100 भागिले असते खरेदी किंमत. ठीक आहे, म्हणजे पहिले तुम्हाला इथं खरेदी किंमत काढावं लागेल, विक्री किंमत दिली आहे इथं. मग पहा, एकूण विक्री बरोबर. एक शर्ट 4500 विकलं तर 2 किती विकन? तो 9000 रुपयाला विकन. हे झाली एकूण विक्री. मग एक विकलं 4500, दुसरं बी विकलं 4500, पण एकावर जावं लागलं 20% नफा. मग खरेदी किंमत काढून घेऊ. पहिली खरेदी किंमत काढून घेऊ. 4500 गुणिला विक्री किंमत गुणिला 100 भागिले शेकडा नफा तोटा 20% म्हणजे 120. ठीक आहे, बरोबर. झिरो कट. ठीक आहे, साइन 2 12, साइन 2 12, साइन 7 42. ठीक आहे, त्यानंतर 3 उरले 6 5 30 75 भाग गेला. ठीक आहे, इकडं 2 5 10, 5 0 0, 5 5 25, 5 हाती 2, 5 7 3750. हे झाली खरेदी किंमत पहिल्या याची. आता दुसऱ्याची खरेदी किंमत पहा. 4500 गुणिला दुसऱ्याचा 40% तोटा झाला. विक्री किंमत गुणिला 100 भागिला शेकडा नफा तोटा असते खरेदी किंमत काढताना. 40% तोटा झाला म्हणजे 60 घ्यावं लागेल छेदामध्ये. तोटा 100 मधून मायनस होते. चला, झिरो कट हे झिरो कट. साइन 7 42 उरलं 3 6 35 आणि डबल 0. हे झाली खरेदी किंमत. खरेदी किंमत किती झाली पहा. ठीक आहे, 0. ठीक आहे, 5 5. ठीक आहे, 7 5 1202, हातारीला 1, 7 3 10 11. 11,250 रुपये झाली खरेदी किंमत. ठीक आहे, आणि 9000 झाली विक्री किंमत. मग 11,250 मधून 9000 मायनस करू आपण. 2250 येईल. 2250 गुणिले 100 भागीला असते खरेदी किंमत 11,250. ठीक आहे, क्लिअर आहे का सांगा. भाग जाते इथं झिरो कट 25 ना भाग देऊन देऊ. 25 × 100, 25 5 125, 25 9 225. ठीक आहे, 9 5 45 2 90 आणि 2 वर 1 0 म्हणजे 20% तोटा झाला. एकूण याच्यावर 20% तोटा. 39 1 नंबरचा. मग पुढचा प्रश्न 40वा. ठीक आहे, पहा 40वा प्रश्न. X1 आहे, X2 आहे आणि X3 आहे. टक्केवारीची तुलना दिली आहे. X1 हे X2 पेक्षा 11% अधिक आहे. X3 पेक्षा 67% कमी आहे. जर X2 चे मूल्य 1331 असेल, हे दिला रेडीमेड दिला आपल्याला. X2 1331 असेल तर X3 चे मूल्य आपल्याला काढायचं आहे. मग पहा आता, X1 ही X2 पेक्षा 11% अधिक आहे. मग 1331 हे X1 आहे, याच्यापेक्षा 11% X1 आहे म्हणजे 111 भागिले 100 आहे. बरोबर आहे का सांगा. हे झाली X1 ची मांडणी. X1 ही X2 पेक्षा 11% जास्त आहे मांडणी केली आपण X1 ची. पण आपल्याला विचारलं का X3 पण विचारलेला आहे. मग X1 ची संख्या
X2 पेक्षा 11% जास्त आहे आणि कोणतं आहे ना, आणि X3 पेक्षा 67% कमी आहे. कोण? X1 कमी आहे. म्हणून X1 लिहू आपण 1331 गुणिले 111 भागिले 100 बराबर हे होईल X1. कोणापेक्षा? याच्यापेक्षा. हे तर माहितच नाही आपल्याला, म्हणून हे रिकामी जागा मानली मी. ठीक आहे, किंवा X मानू आपण घेऊ. ठीक आहे, याला Xच मानून घेऊ. हे X3 याच्यापेक्षा 67% कमी आहे. म्हणजेच 100 मधून 67 गेले 33 राहिले भागिले 100. X3 पेक्षा 67% कमी आहे, एवढी आहे X1. हे झाली X3 ची मांडणी. आणि हे X3 काढून घेऊ म्हणजे आपलं X3 भेटून जाते बरोबर आपल्याला. 1331 गुणिले 111 भागिले 100 गुणिले 100 हे इकडे चाललं जाईल तर भागीला होईल 33 बराबर X3 होऊन जाईल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करू. पहा मग आता सगळा खेळ कॅल्क्युलेशनचा आहे. चला, 100 कट हे 100 कट. ठीक आहे, 33 आहे म्हणजे 11 ना भाग जाते. 11 त्रिक 33, 11 121, 1331, कारण की 11चा तो घन आहे. 3 आता भाग देऊन घेऊ. 3 भाग जातो इथं. 3 त्रिक 9, 3 7 21 बरोबर आहे. 37चा भाग देईल. 3 त्रिक 9, 2 होते. 3 7 21. आता काय उरलं? फक्त एवढंच उरलं, याचा गुणाकार करा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, गुणाकार करतो. 121 37, 7 1 7, 22 7 84. हे गुणाकार तुम्ही करत आहे. ठीक आहे, 3 1 3, 12 36. ठीक आहे, 3 1 3 आणि 12 36, 7 7 4 4, 44 77. म्हणजेच आपलं X3 बरोबर किती आलं? 44 77 आलं. पर्याय पर्याय कुठे आहे? 44 काय आलं? 77. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3, 40 नंबर. ठीक आहे, पुढचं पुढचा प्रश्न. पहा, सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. पहिले पहा, ब्रॅकेट सॉल्व होईल. कधी ब्रॅकेट आला? ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आला तर आतमधल्या ब्रॅकेट पासून सुरुवात करायची. मोठा ब्रॅकेट आहे, त्याच्या आतमध्ये राऊंड ब्रॅकेट आहे. मग राऊंड ब्रॅकेट पहिले सॉल्व होईल. 4 - 2 - 3. मग याच्यात आतमधल्या ब्रॅकेट मध्ये काय? पहिले आला आहे 12, तो 12 पहिले सॉल्व होईल. आता पहा, तो 12 बाकीचं त्याच्यात असं रोवल्याचं 2 - कर्ली ब्रॅकेट आहे, 3 - ओपन ब्रॅकेट आहे, 4 मायनसचं चिन्ह देतं कसं होईल? कारण की पहिले 12 सॉल्व होईल आणि 12 ज्याच्यावर आहे ते पहिले सॉल्व होईल. 12 आहे, 2 - 3 वर आहे. मग 2 - 3 पहिले सॉल्व होईल. हे होईल -1. 2 मधून 3 गेले -1. हे झालं 12 सॉल्व. आता ब्रॅकेट कम्प्लीट होईल आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट होईल. हे झाली तुमची पहिली स्टेप. जमला का सांगा? ठीक आहे, मग पहा पुढची स्टेप. पहा पुढची स्टेप. 4 - 1 हे असं आलेलं आहे. आपण सॉल्व केलं बरोबर. मग मला तुम्ही सांगा, कधी असं तुम्ही पाहिलं काय? 3 - 1 कोणतंही चिन्ह कधी असं दिसेल का तुम्हाला? सांगा. लगातार कधीच कोणतंही चिन्ह लगातार नसते. आणि असले तर जास्तीत जास्त 2 राहील. आणि ठीक आहे, 2 आहे, मग 2 व्हॅलिड आहे. परंतु त्याच्यातही चिन्हांमध्ये काय पाहिजे? ब्रॅकेट पाहिजे. लगातार चिन्ह आले तर कमीत कमी 2 येईल, तर त्याच्यामध्ये पण ब्रॅकेट राहील. हे लक्षात ठेवा. मग इथं काय राहील? ब्रॅकेट टाकावं लागेल आपल्याला, कारण की 2 चिन्ह आलेले आहे. मग ठीक आहे, हे असं भलतंच काही नसते. हे पहा मग आता 2 - ब्रॅकेट 3 - ब्रॅकेट 4 मायनस इंटू मायनस हा +1 ब्रॅकेट कम्प्लीट, हा ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं सॉल्व. ठीक आहे, मग पहा 2 - ब्रॅकेट 3 - 4 आणि 1 5 ब्रॅकेट कम्प्लीट. 2 - 3 - 5 काय होईल? -2 होईल. हा ब्रॅकेट बरोबर. 2 ब्रॅकेट
मायनस मायनस प्लस 2 बरोबर काय 4 आपलं उत्तर येऊन जाईल. झाला हा सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे. मालिका पूर्ण करा. एकदम सोपं आहे. एबीसीडी पॅटर्न मध्ये आहे, तुम्ही सोडवा. 44 एबीसीडी पॅटर्न मध्ये आहे. मॅथ्स साठी असे शब्द दिलेले आहे, म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न आहे, हे तुम्ही सोडवा. 43, 44, 45 आसान आहे. 46 आसान आहे. 47 आसान सवाल आहे. ठीक आहे. मी 48 वा सांगतो. 48 वा प्रश्न सांगतो. लक्ष द्या सर्वजण. ठीक आहे. पहा, एका रेल्वेमध्ये 12 डबे आहे म्हणते आणि प्रत्येक डब्याची लांबी 15 मीटर आहे म्हणते. रेल्वे एकच आहे, त्याच्यामध्ये 12 डबे आहे आणि प्रत्येक डब्याची लांबी 15 मीटर आहे. ठीक आहे. मग रेल्वेची लांबी भेटून जाते ना आपल्याला. रेल्वेची लांबी बराबर 12 डबे आणि एक डब्बा 15 मीटरचा, अशी एकूण किती लांबी झाली मग? 12 गुणा 15 180 मीटर. ठीक आहे. 12 गुणा 15 180 हे झाली रेल्वेची लांबी. मग पहा, ती रेल्वे एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते. रेल्वेची लांबी पण दिली आहे आणि रेल्वे एक खांब ओलांडते म्हणजे स्वतःलाच पार करते ते. मग स्वतःला पार करते तर याचा अर्थ रेल्वेचा वेग आपल्याला भेटून जाते, कारण की वेगचं सूत्र आहे लांबी भागीला वेळ. म्हणजे रेल्वेचा वेग आपल्याला माहित पडून जाते. इथं रेल्वेचा वेग बराबर, ठीक आहे, अंतर 180 मीटर. दुसरं वेळ 18 सेकंद. मीटर आहे, सेकंद आहे, एकक सेम ते सेम आहे, काही काटापिटी करायची आवश्यकता नाही आहे. म्हणजेच वेग बदलायची आवश्यकता नाही आहे. 180 भागिले 18 10 मीटर प्रति सेकंद हा रेल्वेचा वेग झालेला आहे. मग आता काय म्हणते पुढचं? काही तांत्रिक बिघाडामुळे काही गडबड झाली, त्याच्यामुळे काय झालं, 2 डबे, हे पहा, 2 डबे वेगळे करावे 2 डबे वेगळे करावे लागले म्हणते. म्हणजे 2 डबे काढून टाकले आणि एक डबा आहे 15 मीटरचा. मग 2 डबे काढले तर किती मीटरची लांबी कमी झाली आहे? 15 गुणे 30 मीटरची. मग 30 मीटर 180 मधून मायनस करू. मग रेल्वेची लांबी आता किती झाली? ठीक आहे. रेल्वेची लांबी आता हे झाले 150 मीटर. 150 कसे आले? 180 मधून 2 डबे गाळून टाकले. ठीक आहे. मग विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? मग वेळेचं सूत्र लावा. वेळ बराबर अंतर भागिले वेग. ठीक आहे. वेळ बराबर अंतर आहे आता 150 मीटर. ठीक आहे. 150 मीटर भागिले रेल्वेचा वेग पहिलेच काढून ठेवला आपण 10 मीटर. बरोबर किती? 15 सेकंद. 15 सेकंद. पर्याय क्रमांक 3 जमला का सांगा पण. ठीक आहे. चला लक्ष द्या. पुढचा प्रश्न पहा. एक नळा 12 मिनिटांमध्ये 304 टाकी भरतो म्हणते, तर अर्धी टाकी भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल असं म्हटलं आहे. ठीक आहे. तर 12 मिनिटामध्ये टाकी भरत आहे 304 भाग. अर्धी टाकी म्हणजे होणार 1/2 भाग. तर 1/2 भरण्यासाठी किती वेळ लागेल हे काढून घेऊ आपण. कृपया गुणाकार करू. 12 गुणिला 1/2 बरोबर काय होईल? 3/4. आणि हे 304 तिकडे चालले जाईल तर काय होईल? 12 गुणिला 1/2 गुणिला काय होईल? 4/3 होईल. म्हणजेच 3 दुणे 6, 6 दुणे 12, 4 दुणे 8 मिनिट आपलं उत्तर येऊन जाईल. हा झाला 49वा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. ठीक आहे. पहा मग आता 54 45 51 क्वेश्चन मार्क पाहिजे. आता हे जे 54 आलेलं आहे हे 54 कसे आले पहा. 30 आणि 12 30 आणि 12 वजा करू आपण. 30 मधून 12 गेले राहिले 18.
ठीक आहे, गुणिले 3 केलं तर किती येते? 54 येते. तसंच आता बाकीचं आहे का पहा, 30 मधून 13 गेले, 30 मधून गेले 13, हे राहते 17, 17 गुणिले 3 केलं तर किती येते? 51. ठीक आहे, 51 आलेला इथं. चला, तसंच 27 आणि 12चा फरक पहा. 27 वजा 12 हे किती होते? 5 आणि 1 15, 15 गुणिले 3 होते 45. म्हणजे आपली ट्रिक जुळली आहे. म्हणजेच आजूबाजूच्या संख्येचा फरक गुणिले 3 हे आपली ट्रिक लॉजिक लागत आहे या ठिकाणी. ठीक आहे, तसंच 27 वजा 13 हे होऊन आले 14. ठीक आहे, 14 गुणिले 3 14 त्रिक 42 आपलं उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, आपल्याला 50वा प्रश्न. 52वा प्रश्न पहा. एका पत्त्याच्या सेट मधून 2 पत्ते निवडले असता म्हणते दोन्ही पत्ते राणी येण्याची संभाव्यता किती? ठीक आहे, हा आहे 52 पत्त्यांमधला, म्हणजे जो संभाव्यता टॉपिक आहे त्याच्यामधला आहे 52 पत्ते. मग आता या 52 पत्त्याच्या सेटमध्ये त्यानं म्हटलं दोन्ही पत्ते राणी पाहिजे म्हणते. तर राणी किती असते? 4 राणी असते. ठीक आहे, मग या जे टोटल राणी किती असते पहा, राणी 4 असते. मग 4 पैकी किती काढायचे? 2 म्हणते. तर लावाचा कॉम्बिनेशनचा C, 4C 2 हे वाला, आणि छेदामध्ये घ्यायचं हमेशा एकूण आहे 52 पत्ते. पत्त्याच्या सेट मध्ये म्हटलं तर पत्त्याच्या सेट मध्ये 52 असतात पत्ते, म्हणून 52 पैकी किती काढायचे? 2. म्हणजे C आहे कॉम्बिनेशनचा. आणि हा एक फॉर्म्युला आहे संभाव्यतामध्ये, NCR फॉर्म्युला. मी इकडे साईडला फॉर्म्युला लिहून घेतो, NCR फॉर्म्युला. ठीक आहे, NCR फॉर्म्युला चालते कसा? n फॅक्टोरियल जसच्या तसं. ठीक आहे, हे n फॅक्टोरियल, ठीक आहे, भागीला n वजा r फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, n वजा r फॅक्टोरियल आणि गुणिला हे जसच्या तसा r फॅक्टोरियल, असं याचं सोल्युशन आहे NCR फॉर्म्युलाचं. ठीक आहे, आपण याच्यात ते फॉर्म्युला वगैरे नाही लो, शॉर्टकट लो तर असं पहा. आता शॉर्टकट 4C2 आहे, म्हणजे 4चा उलटा गुणाकार फक्त 2 वेळा लिहा. एक वेळा तर लिहिलंच, हा दुसऱ्या वेळा, हा झाला 4 गुणिले 3 भागीला 52C2 आहे, म्हणजेच 52चा उलटा गुणाकार 2 वेळा लिहायचा आपल्याला, 52 गुणिले 51. हे झाले आपली याचे सोल्युशन मांडणी. बाकीचं कॅल्क्युलेशन होणार आहे, कॅन्सलेशनच होणार आहे या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे, चला मग काटापिटी करू द्या. भाग जातो इथं 13 चौक 52, 13चा, आणि इथं 3 1 3, 3 भाग जाते 17 त्रिक 51. 1 भागीला 23 7 91 1, हाचे दिले 9, 13 1 13, 13 9 किती होते? 22. 1 भागीला 221 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 येऊन जाईल. ठीक आहे, 52 नंबरचा. आता पुढचा प्रश्न पहा. झाला हा प्रश्न सॉल्व. पुढचा प्रश्न पहा, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. काय याच्यामध्ये समजून घेऊ आपण, लॉजिक काय याच्यात. ठीक आहे, 7 16 34 क्वेश्चन मार्क 142 286. ठीक आहे, 7 पासून 16 कसा येईल? 7 2 14 प्लस 2 16. 16 पासून 34 कसं येईल? 16 2 32 प्लस 2 34. तसंच इथं क्वेश्चन मार्क येईल 34 2 68. ठीक आहे, 68. ठीक आहे, आणि प्लस 2 70 आपलं उत्तर येऊन जाईल. म्हणजे गुणिला 2 प्लस 2 गुणिला 2 प्लस 2 असं त्याच्यामध्ये ट्रिक लागलेली आहे. पुढचा प्रश्न 54. 54 मध्ये काय आहे? 20 2 26 क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, आसान सवाल आहे, लॉजिक आहे. पाढे वर्ग घनपाठ पाहिजे याच्यासाठी. पाहून घ्या, आजूबाजूच्या संख्यांमधून मधली संख्या आलेली आहे. कसं आलाय 20 पाहून घ्या आपण. 8 45 5 24. ठीक आहे, 8 गुणिले 5 पहिली आकृती वजा 4 गुणिले 5 म्हणजे 20 होऊन आले मधात. असं दुसरी आकृती देते का पहा, बरोबर आपलं उत्तर जुळून जाते. मग 4 गुणिले 5 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6, 20 वजा 18 बरोबर 2 मॅच झालं. तिसरी आकृती पाहून घ्या. 8 7 56 वजा 6 5 30, 56 वजा 30 26 मधात आहे. बस हे लॉजिक लागलं आहे. उत्तर तुम्ही काढून घ्या आता. हा झाला 54वा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, बढिया प्रश्न आहे. भांडवलदारीचा प्रश्न आहे. 55 ABC. हा प्रश्न चुकला आहे प्रो 55वा. ठीक आहे, 56वा प्रश्न पहा. बढिया आहे 56वा प्रश्न.
हाही भांडवलावर आधारित प्रश्न आहे. भागीदारी भांडवल. ठीक आहे. एक करून 10 महिन्यांसाठी भाडे तत्वावर घेताना, भाड्याने घेतला 10 महिन्यासाठी आणि भाड्याने घेताना एने बीचे तिप्पट पैसे लावले म्हणते. ठीक आहे. जर एने आपल्या 100 गायी 6 महिने चारवल्या असेल तर 4 महिन्यात बीने किती गायी चारवल्या असं म्हटलं आहे. मग एक तरफ ए लिहू, दुसरी तरफ आपण बी लिहू. ठीक आहे. ए न पोंगे पैसा लावला तिप्पट बीच्या, पण ए न गाय किती लावल्या, या 100 गायी लावल्या आहे. 100 गायी लावल्या, यानं 6 महिने चारवल्या म्हणते. आणि बी न किती गायी चारवल्या 4 महिन्यात, बी न गाय किती चारवल्या हे माहितीत नाही. यक्स म्हणू, बीला महिने किती घेऊ, 4 महिने घेऊ. त्यानं दिलेलं आपण, त्याला दिले ना, आपण घेऊ ते. मग पहा, मग ए न पैसा लावला बीच्या तिप्पट, मग याने 1 रुपया लावला बीन, यानं 1 रुपया लावला बीन, यानं किती लावला, मग 3 रुपया लावला. जमला का सांगा. म्हणजेच 1 रुपया नफा बिले झाला असेल तर 3 रुपया नफा येले झाला. आता करू तिरपा गुणाकार. ठीक आहे. असा तिरपा गुणाकार करून टाकू, आपलं उत्तर काढून घेऊ आपण. चला पहा मग आता, 100 गुणिले 6 बरोबर 3 गुणिले x गुणिले 4. ठीक आहे. चला 4 त्रिक 12. ठीक आहे. म्हणजे साइन दुने 12. ठीक आहे. 6 न इकडे 2चा भाग चालला आणि 2 न इकडे 50चा भाग चालला. 50 बराबर x. म्हणजे बी न 50 गायी चालल्या 4 महिने. पुढचा प्रश्न घ्या. आसान सवाल आहे. 3 संख्याचे गुणोत्तर 3x 4x 5x आहे. समजा अशा त्या संख्या आहे, गुणोत्तर तर 3 4 5 दिलेले आहे. संख्या तर माहित नाही. संख्या मग 3x मानू, 4x मानू, 5x मानू. या सगळ्यांच्या वर्गांची बेरीज 450 आहे. वर्ग करून टाकू, मग याचा वर्ग करून टाकू. वर्ग करावा लागेल तर सगळ्यांचा वर्ग करावा लागेल. अशी आहे बेरीज 450. मग पहा, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. म्हणजेच 9 अधिक 16 अधिक 25 आणि अधिक हे x वर्ग बरोबर किती होऊन आले 450. आणि किती होऊन आले हे 16 9 25 25 50 अधिक x वर्ग बरोबर 450. ठीक आहे. हे अधिक मध्ये नाही आहे, गुणाकार मध्येच येते हे. ठीक आहे. x वर्ग बरोबर किती होऊन आले 9 होऊन आले, तर x बरोबर 3 होईल. तर त्या संख्या कोणत्या, 3 त्रिक 9 हे झाले 9, 3 चौक 12, 3 5 15. 9 12 15 पहा कुठे येतं, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हेच आपलं उत्तर आहे. चला पुढचं पहा. पिशवी नाणे चलन प्रमाण. एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1 2 3 प्रमाणात आहे. पहिले काय करू आपण, पैसे लिहून घेऊ, रुपयामध्ये लिहू. ठीक आहे. 0.20 रुपया, 20 पैसे म्हणजे 0.20 रुपया. ठीक आहे. 10 पैसे म्हणजे 0.10 रुपया आणि 5 पैसे म्हणजे 0.5 रुपया. पैसे असे लिहावं लागते. मग रुपये दिले 55 रुपये आणि यांची संख्या दिली आहे. संख्या नाण्यांची संख्या दिली आहे 1 2 3 या प्रमाणात दिली आहे. आणि याले हे अनुपात मध्ये आहे, तर आपण याला लावून देऊ x. ठीक आहे. जमला का सांगा. मग हे होय नाव आहे, चलन आहे. एका नोटेचं नाव कसं असते तसं हे नाव आहे. मग हे नाव गुणिला संख्या करून टाकू, तेवढे रुपये भेटून जाईल. आडी लाईन मारून द्या. 1x गुणिला 0.20 0.20 x रुपया झाला आता हे. 2 गुणिला 0.10 0.20 रुपया झाला आता हे. आणि 0.05 गुणिला 3 हे काय झालं, मग 0.15 रुपया झालं. मग असे टोटल किती झाले, एकूण 55 रुपये आहे म्हणते ते. मग आपण याची बेरीज करून टाकू. याची बेरीज करून टाका. 0.15 0.20 0.20 0.20 आणि 0.20 किती होऊन आले 5. 2 2 4 आणि 1 5. 0.55 0.55 x बराबर किती 55 रुपया. मग x बराबर 55 कॅन्सल, 1 चा भाग जाईल आणि पॉइंट कॅन्सल करण्यासाठी 2 शून्य द्यावं लागेल. हे झाले x ची किंमत 100. मग आता त्यांना काय मागितलं पहा, 5 पैशांची नाणी किती, तर
20 पैशाची नाणी एक आहे, 10 पैशाची दोन आहे आणि 5 पैशाची नाणी किती आहे, 3 आहे. म्हणून 3 गुणिले x, x ची किंमत आताच काढली आपण 100. 3 गुणिले 100 करू तर आपलं उत्तर येऊन जाईल 300. पर्याय क्रमांक 1 उत्तर येऊन जाईल. काही बी विचारू शकते ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. चला आता पहा, अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 दिले आहे. अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2 आहे. जर ब ला 32,000 रुपये पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे असं विचारलेलं आहे. मग आपण लिहिताना बरोबर लिहू. आपण पहा, अ आणि ब दिलेला आहे, अ आणि क दिलेला आहे. ठीक आहे, पाहिजा मांडणी करताना कशी मांडणी करता पाहिजा. अ आणि ब असं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि नंतर देताना पाहून घ्या, ब आणि क ने दिला आहे, अ आणि क दिलेला आहे तुम्हाला. म्हणून अ च्या बाजूला क ठेवा तुम्ही इकडे, असं दिलेलं आहे. अ आणि ब पाहून घ्या किती आहे. अ आणि ब दिलेला आहे 3:4 मध्ये. ठीक आहे, 3:4 मध्ये. आणि वापस अ आणि क दिलाय 1:2 मध्ये. ठीक आहे, अ आणि क, अ च्या खाली 1 किती 2 दिलेला आहे आपल्याला, 2. हे झाली याची मांडणी. मग पहा, जिथं रिकामी स्पेस असते तिथं काय करा, बाजूचा अंक टाकून द्या. हा इथं 1 आहे तर 1 टाकून द्या, इथं 3 आहे तर इथं 3 टाकून द्या. बस झालं. ठीक आहे, याच्या खाली सोडवतो मी. 3 दुणे 6, 3 1 3 आणि 4 1 4. हे झालं याचे अनुपात, 6:3:4. मग आता पहा, जर ब ला 32,000 रुपये पगार आहे. ठीक आहे, जर ब ला 32,000 पगार आहे. ठीक आहे, ब कुठे आहे पाहून घ्या, ब इकडं. ठीक आहे, म्हणजेच 4 ची किंमत किती दिली आहे, 32,000. 4 ची किंमत 32,000 दिली आहे. मग आपल्याला काय काढायला सांगितलं आहे ना, तर अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे. अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे पाहून घ्या. क ले पगार आहे 6 रुपया आणि अ ला पगार आहे 3 रुपया. ठीक आहे, मग हे किती आहे, अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे, 3 रुपये कमी आहे. मग गुणिले काय करू, 3 करू. 3 गुणिला किती. ठीक आहे, चला 3 गुणिला 32,000 भागिले 4, 4 8 32, 8 40,000 येऊन जाईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊन जाईल आपलं 59चा. ठीक आहे, चला 61वा प्रश्न. 61वा प्रश्न पहा. 61 मध्ये या ठिकाणी 3/5 पाहिजे. ठीक आहे, एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन जे आहे, म्हणजेच 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचं वजन आहे 15 kg. आणि समजा त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरलं, 4/5 भाग पाणी भरलं, त्या बादलीचं वजन आहे 19 किलो. तर तुम्हाला काय विचारलं, पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन काढा म्हणते. पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन कसं काढायचं पहा मग आता. ठीक आहे, इकडे लिहितो मी, पाहिजे आता. तर रिकाम्या बादलीचं वजन आपल्याला माहित नाही, लक्षात. आणि फक्त पाण्याचं वजन आपण x मानून घेऊ. या x पैकी 3/5 भाग भरलेला आहे आणि रिकाम्या बादलीचं वजन माहिती तर आपण ते मानून घेऊ आहे. तर बरोबर 15 kg काय होईल, एवढं. रिकामी बादली, तिच्यात एवढं पाणी भरलं आणि 15 किलो झालं. तसंच 4/5 आणि y बरोबर, y म्हणजे रिकामी भागा, बादलीचं रिकामी वजन, फक्त बादलीचं 19 kg. मग हे समीकरण सोडवू आपण. ठीक आहे, वजाबाकी करून टाकू. ठीक आहे, वजाबाकी करून टाकू. वजाबाकी हे होईल कॅन्सल. 19 मधून 15 गेले राहते 4, 4x आणि 3x मधून गेले हे राहते x आणि भागिले 5. तर x ची किंमत किती आली, 20. x ची किंमत 20 आली म्हणजे पाणी आहे 20, पाण्याचं वजन आहे 20 किलो. मग ही किंमत याच्यात टाकून देऊ आपण. 20 गुणिले 3/5 अधिक y बरोबर 15. तर 5 चोक 20, 4 त्रिक 12 आणि y बरोबर आलं 3. ठीक आहे, आता पहा, पाण्याचं वजन 20 kg. ठीक आहे,
रिकाम्या बादलीचं वजन 3 किलो, असं टोटल किती आलं मग 23 किलो वजन आहे पूर्ण पाण्याचं, पूर्ण पाण्यानं भरलेल्या बादलीचं वजन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, चला हे झाले पर्याय क्रमांक 4. 62. 68,000 रुपये रकमेचे 16.203% दराने 9 महिन्यासाठी सरळ व्याज काढा म्हणते. ठीक आहे. मग पहा आता 68,000 रुपये 16.203 आहे, याला कन्वर्ट करून टाकू टक्क्यामध्ये. टक्केवारी आहे 3 16 48, 48 आणि 2 50 भागीला 300, टक्क्याचे 100 छेदामध्ये येईल, गुणिला महिना आहे 9 आणि भागीला घेऊ 12. 12 कायचे होय, महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये केलं आपण, सरळ व्याज काय हे झालं सरळ व्याजचं सूत्र, मुद्दल गुणिला दर भागीला 100 गुणिला वर्ष. ठीक आहे. काटापिटी करा. चला 2 0 कट, 2 0 कट. ठीक आहे. आता 3 न भाग जाते ना, 3 त्रिक 9. ठीक आहे. 3 चौक 12, 4 न भाग जाते तर 17चा. ठीक आहे. 17 5 85, 85 वर, ठीक आहे, 17 5 85, 85 वर 2 0. ठीक आहे. 17 5 85, 85 वर 2 0, 8,500. पर्याय क्रमांक 3 उत्तर येऊन देणार आपला 62 नंबरचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. सुनील व अनिल, ठीक आहे, सुनील अनिल आहे आणि प्रनिल आहे. पहिले नाव लिहून घेऊ आपण. सुनील, अनिल आणि प्रनिल. ठीक आहे. सुनील व अनिल यांना प्रनिल पेक्षा अनुक्रमे 20% 25% पगार जास्त आहे. प्रनिल पेक्षा बरं, पण प्रनिल पगार किती आहे हे माहित नाही तर आपण 100 मानून घेऊ. ठीक आहे. याच्यापेक्षा अनुक्रमे दोघांना 20% म्हणजे हे 120 झाला आणि हा 125 झाला. हे झाली या प्रश्नाची मांडणी. आता जे मागितलं ते घेऊ आपण. सुनीलला अनिलच्या किती टक्के पगार आहे? सुनीलला पगार आहे 120, पण कोणाच्या म्हणते? अनिलच्या. अनिलचा आहे 125 आणि टक्क्याचे 100 घेऊन घेऊ आपण. हे आपलं उत्तर राहील. घ्या मग काटापिटी करा. चला 25 5 125, 25 चौक 100, 120 बटा 5, 24 चौक 96% आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. 96%, 63चं 1 नंबरचं उत्तर. चला पहा 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल म्हणते तर त्या दोन संख्या कोणत्या? इथं पहा व्युत्क्रम म्हणजे काय होते? संख्या उलट्या करून द्या. म्हणजे समजा व्युत्क्रम म्हणजे काय होते त्याचा अर्थ तुम्हाला समजून सांगतो. 2/3 संख्या आहेत, हा अपूर्णांक आहे, याला उलट करा, हे झालं याचा व्युत्क्रम. 3/2 समजला का सांगा. ठीक आहे. मग आता पहा बेरीज आहे 8/15. 15 कायची बेरीज येणार आहे? 3 5 15ची. हा जर छेदामध्ये 15 आहे, हा 15 गुणाकार कायचा येते हे पण घ्या ऑप्शन मध्ये. एकच संख्या 3 आणि 5चा, हेच आपलं उत्तर आहे 3 आणि 5. म्हणजेच ते संख्या आहे 1/3 आणि 1/5. ठीक आहे. या दोन नैसर्गिक संख्या ते 3 आणि 5, 3 आणि 5. ठीक आहे. 3 आणि 5 ची बेरीज 8 आहे. त्यांचा व्युत्क्रम म्हणजे 1/3 अधिक 1/5, यांचीच बेरीज किती आहे? 8/15. हे होते 64. चला घ्या पुढचं. एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी 5 रुपये व प्रौढांसाठी 15 रुपये आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली, म्हणजे एकूण जण 13 आहे. याच्यामध्ये कोण आहे? याच्यामध्ये मुलं आहे आणि प्रौढ आहे असं म्हटलं आहे. तर त्यांना प्रवेश तिकीट खरेदीसाठी 115 रुपये दिले. टोटल दिले 115 रुपीज. ठीक आहे. तर सदर समूहामध्ये रिकामी जागा आहे. मुलं किती आणि प्रौढ किती आहे? हा प्रश्न सरळ सव्वाचा ऑप्शन वरून आणि लवकर उत्तर येऊन जाते आपलं. कसं पहा, मी पर्याय क्रमांक 2 पाहतो. येते का? तर मुलांची तिकीट पाहून घ्या किती आहे. मुलांसाठी 5 रुपये आहे, तर 8 40 रुपये हे झाले. आणि प्रौढ किती आहे? 5 आहे असं म्हणून घ्या ऑप्शन मधून. तर प्रौढांसाठी 15 रुपये तिकीट आहे, तर 15 5 75, हे किती झाले? 7 4 11, 115 रुपये झाले. आणि मॅच झालं आपलं उत्तर. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊन जाईल. लवकर उत्तर येऊन जाते. गुणाकारच करणं आणि बेरीज करणं, बस दुसरं काही नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 7 12
17 22 या श्रेणीच्या श्रेणीवर आधारित प्रश्न आहे. पहिल्या 60 पदांची बेरीज तुम्हाला काढायला लागली आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, पहिली संख्या तर दिली आहे, दुसरी दिली आहे, तिसरी चौथी दिली आहे आणि बेरीज म्हणते 60 पदांची काढा म्हणते. मग 60वं पद आहे का आपल्या पैसे नाहीये, मग पहिले 60वं पद काढावं लागेल. ते कसं काढायचं, त्याचं सूत्र काय आहे, a+n-1 गुणिले d हे त्याचं सूत्र आहे. ठीक आहे, मग पहिली संख्या 7, पण हे काढून करायला आपण 60वी संख्या काढता, 60वी संख्या बेरीज करायची आहे ना, 60वी संख्या पहिले काढून घेऊ. चला, a+7 अधिक n-1 विचारलेला क्रमांक आहे 60, 60 मधून एक गेला 59 गुणिला d म्हणजे फरक, डिफरन्स. 7 आणि 5 12 आणि 5 17, 17 आणि 5 22, 5 5 चा गॅप आहे म्हणून गुणिले 5. ठीक आहे, चला गुणाकार करतो मी. 5 9 45 5 हाती दिले 4, 5 5 25 आणि 4 29, 295 अधिक 7 किती झाले 302, म्हणजे 60वी संख्या आली 302. मग पहिल्या 60 पदांची बेरीज करायची आपल्याला. पहिली संख्या 7 प्लस शेवटची संख्या 302 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहे 60 आहे. याला सोडवतो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाते आरामशीर. 302 अधिक 7 307 गुणिला 2 इकडे 60 30चा भाग जाते, दिला चुपचाप, दिला ना चुपचाप, 0 ठेवून द्यायचं. 3 7 21 आणि 3 3 9 9200. ठीक आहे, 9210. ठीक आहे, 32 0 3 7 21 3 3 9 302. ठीक आहे, इथं 309 येते बरोबर. ठीक आहे, या ठिकाणी मिस्टेक झाली आहे. ठीक आहे, 309 येते या ठिकाणी. 302 अधिक 307 मी 307च लिहिलं होतं, इथं 2 आणि 7 9 होते, 309 आणि 30 इथं काय होईल मग. ठीक आहे, 0 3 9 27 3 3 9 9270 उत्तर. पर्याय क्रमांक 9270 कुठे आहे, इथं आहे 3 नंबरवर 66. ठीक आहे, पुढचं पहा. एका पार्किंग मध्ये पहिल्या रांगेत 18 गाड्या आहे म्हणते, दुसऱ्या रांगेत 21 आहे, तिसऱ्या रांगेत 24 गाड्या आहे. अशा करता करता 25व्या रांगेत किती गाड्या असतील असं म्हटलं आहे. तसेच संपूर्ण पार्किंग मध्ये एकूण गाड्या किती, म्हणजे 2 प्रश्न आहे. 25व्या रांगेत गाड्या किती. ठीक आहे, तसेच संपूर्ण पार्किंग मध्ये एकूण गाड्या किती. मग पहा, पहिला प्रश्न सोडू. 18 मग 21 मग 24. पहिली पार्किंग अशी आहे, पहिल्या पार्किंग 18 21 24, नंतर असं करता करता 25 विचारण्यात आहे ना. मग वापस तोच प्रश्न आहे हा. पहिली संख्या 18. ठीक आहे, ए प्लस विचारलेला क्रमांक काय 25, तर 25 मधून एक गेला 24. ठीक आहे, 25व्या रांगेत किती गाड्या आहेत. ठीक आहे, तर 24 गुणिला फरक कितीचा आहे 3 3 चा, गुणिला 3 करू. 24 3 72 आणि 18, 72 आणि 18 किती होते हे 90, म्हणजेच 25व्या रांगेत किती गाड्या आहे 90 गाड्या आहे. ठीक आहे, मग आता एकूण गाड्यांची बेरीज संपूर्ण पार्किंग मध्ये नेमकं गाड्या किती आहे. तर पहिली गाडी आहे, पहिल्या पार्किंग मध्ये 18 गाड्या आहे, शेवटच्या पार्किंग मध्ये 90 गाड्या आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या आपलं उत्तर येऊन जाईल. गुणिले एकूण संख्या किती आहे, टोटल आहे 25. बरोबर. ठीक आहे, चला 90 18 108 बटामध्ये 2 गुणा 25. ठीक आहे, 2 भाग जाते 2 5 10 2 चौक 8, 54 गुणा 25 आपलं उत्तर राहील. ठीक आहे, 25 चौक 100 0 हाती दिले 10, 25 5 125 आणि 10, 125 आणि 10 किती होते 135 होते, 1350. 90 1350 कुठे आपण घ्या, हे आहे 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, पुढचं पहा. रमेशला सुरेशच्या पगाराच्या तिप्पट, पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 रुपये असल्यास सुरेशचा पगार किती. आसान सवाल आहे, जास्त काही कठीण नाही. रमेश, सुरेश, ठीक आहे, महेश, 3 जण आहे. महेशचा पगार किती आहे 4, महेशचा पगार दिला 4500. सुरेशचा पगार विचारलेला याचा पगार. ठीक आहे, रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट आणि महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट आहे, म्हणजे याला 1500 रुपये भेटते पगार. ठीक आहे, मग रमेश आणि महेश सुरेशची तुलना दिली आहे.
रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट आहे, म्हणजे सुरेशला 3,000 रुपये भेटते, झाला हा सुरेशचा पगार. जमला का सांगा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न बढिया आहे. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल, ठीक आहे, 5 खुर्च्या प्लस 2 टेबल 1,625 रुपयाला खरेदी केले म्हणते. त्यानंतर रेशमाने 2 खुर्च्या प्लस 1 टेबल खरेदी केला 750 रुपयाले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत तुम्हाला विचारलेली आहे. एक तर हा प्रश्न तुम्ही सोडवा ऑप्शन वरून, ठीक आहे, ऑप्शन वरून सोडवा किंवा मूळ पद्धतीने सोडवा, दोनही पद्धत चांगलीच आहे, ठीक आहे, फक्त कॅल्क्युलेशनची गोष्ट आहे. आता पहा, आपण पर्यावरण घेतलं समजा, ठीक आहे, येथे का पहा 1,625 मॅच झालं पाहिजे आणि 750 मॅच झालं पाहिजे, ठीक आहे. पहा मग आता 100 रुपये मानू, पहिले काय झालं आपण घ्या, खुर्ची आली आहे नंतर टेबल आलेला आहे, म्हणजे पहिले खुर्चीची किंमत दिली आहे मग टेबलाची किंमत दिली आहे. मग आता पहा, तर एक खुर्ची 100 रुपयाला आहे, तर 5 खुर्च्या झाल्या 500 रुपयाच्या प्लस एक टेबल 525 आहे, तर 2 टेबल कितीचे होईल, 1,050 रुपयाचे. जमला का सांगा. हे किती झाले मग 1,550 रुपये. मॅच झालं काय, हे 1,625 रुपये आहे किंमत. हे मॅच झालं. पहिलं उत्तर तर गेलं आपलं, पहिला ऑप्शन कटला. दुसरा ऑप्शन 125 450 रुपये, ठीक आहे. 125 गुणिले 5 करू आपण, ठीक आहे. हे किती येते 125 गुणिले 5 625, ठीक आहे. 5 5 25 12 5 60 625, ठीक आहे. 450 गुणिले 2 करू, 450 गुणिले 9 900, ठीक आहे. 2 5 9 6 15 1525, पण इथं किती आहे 1,625 आहे. हे पण मॅच नाही झाला. दुसरा पर्याय आलं का ध्यानमध्ये, ऑप्शन कटून आला आपण. 125 गुणिले 5 केलं त्याला 625, 2 टेबल 450 गुणिले 2 हे दिलं 925, 9 6 1525, पण इथं दिला 1,625. दुसरा पर्याय कटला, ठीक आहे. आता पहा तिसरा पर्याय, तिसरा पर्याय घेऊ 100 गुणिले 5, ठीक आहे. 100 गुणिले 5 हे झाले 500 प्लस 500 गुणिले 2 किती झाले 1000, 1000 आणि 500 हे झाले 1500 आणि उत्तर आहे आपलं 1,625. तिसराही पर्याय कटला. मग साहजिकचा चौथा पर्याय करायला आपलं उत्तर दे. मग चौथा पर्याय मॅच होते. 125 गुणिले 5 हे झालं 625, ठीक आहे. 500 गुणिले 2 हे किती झाले 1000, हे झालं 1,625, ठीक आहे. ही वाली किंमत मॅच झाली. दुसरं 2 खुर्च्या, एका खुर्चीची किंमत 625, 625 गुणिले 2 करू आपण, ठीक आहे. एका खुर्चीची किंमत किती आहे 125, 125 गुणिले 2 किती होते हे 100 गुणिले 200 250 रुपये अधिक 500 गुणिले 1 500 रुपये आणि हे झाले 750 रुपये. म्हणजे मॅच झाला पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. हे झाले ऑप्शन मेथड. मी तुम्हाला दुसरी पण पद्धत सांगतो, ठीक आहे. हे मोडून घेतो मी, दुसरी पद्धत सांगतो तुम्हाला, ठीक आहे. 5 खुर्च्या, ठीक आहे, 5 खुर्च्या, ठीक आहे. पाहिजे समीकरण पद्धत, समीकरण पद्धत पहा. आडवी लाईन मारतो, ठीक आहे. मी काय करतो, या दोघांपैकी एक कॅन्सल झालं पाहिजे असं काहीतरी करतो. म्हणजे इथं 2 टेबल आहे तर मी इथं 2 टेबल मला आणायचे आहे, तर गुणिले काय करू मी 2 करतो इथं, बाकीचं त्याच्याच असं राहू देतो. 5 के म्हणजे 5 खुर्च्या अधिक 2 टेबल बराबर 1,625, ठीक आहे. पुढचं पहा 2 गुणिले 4 के म्हणजे 4 खुर्च्या अधिक 2 गुणिले 1 2 टेबल बराबर, ठीक आहे. 750 गुणिले 2 हे होते 1500, ठीक आहे. आडवी लाईन मारतो, वजा बाकी करून घेतो. एक खुर्ची बरोबर हे झालं कॅन्सल, मायनस मायनस 25 आणि एक 125. एक खुर्चीची किंमत आली 125. कुठं आहे 125, पर्याय पहिले 3 कट, हे 2 कटले याच्यातच आहे 125, ठीक आहे. एका खुर्चीची किंमत आली आपली 125. पुढचं पहा. आता टेबलाची किंमत, एका खुर्चीची किंमत 125 आहे, आपल्याजवळ आहे 5 के, ठीक आहे. कुठे ठेवा, एक
एका खुर्चीची किंमत कुठे ठेवा तुम्ही आता, कुठे चालते, 5K मध्ये ठेवा नाही तर 2K याच्यात ठेवा. 2K अधिक एक टेबल बराबर किती आहे 750. मग एका खुर्चीची किंमत 125 आहे. 125 गुणिले 2 किती होते हे 250 अधिक एक टेबल बराबर 750. एक टेबल बराबर 250 तिकडे गेले किती राहते 500 राहते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 उत्तर होईल. एका खुर्चीची किंमत 125, एका टेबलाची किंमत 500. कोणत्याही पद्धतीने सोडा उत्तर तेवढंच येणार आहे. पण घ्या, एक तुम्हाला सांगितलं ऑप्शन मेथड, दुसरी सांगितली मूळ पद्धत. हे आहे समीकरण वाले कॅन्सलेशनची. ठीक आहे, चला पुढचं पहा. एका समितीत 203 सदस्य स्त्री आहे म्हणते आणि पुरुष सदस्यांपैकी 104 विवाहित आहे म्हणते. ठीक आहे, आणि पुरुषांपैकी 9 अविवाहित आहे, तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती म्हणते तुम्हाला, असं म्हटलेलं आहे. असं समजा एकूण सदस्य X आहे. ठीक आहे, एका समितीतील 203 सदस्य स्त्री आहे म्हणते. याच्यातल्या स्त्रिया पोंग्या किती आहेत, स्त्रिया आहे 2/3. ठीक आहे, एवढ्या झाल्या स्त्रिया, एकूण मधले एवढ्या झाल्या स्त्रिया. मग बाकीचे काय राहील, मग याच्यातून हे मायनस केलं तर बाकीचे राहील पुरुष. बाकीचे राहील पुरुष. पुरुष पाहून घ्या, 3 मधून 2 गेला 1/3 हे झाले पुरुष. ठीक आहे, क्लिअर आहे का सांगा असं. मग पहा पुरुष सदस्यांपैकी पुरुष सदस्य एवढे आहे 1/3 आहे. ठीक आहे, पुरुष सदस्य एवढे आहे. पुरुष सदस्यांपैकी 104 विवाहित आहे. मग मी विवाहित लिहितो फक्त, विवाहित विवाहवाले पुरुष लिहून घेतो. पुरुष सदस्यांपैकी 1/3 गुणेला पैकी 1/4 म्हणजेच किती होऊन आले 112 काय आहे विवाहित आहे आणि पुरुषांपैकी 9 अविवाहित आहे. मग पहा आता पुरुष सदस्य जे आहे 103 आहे, याच्यापैकी 112 काय आहे विवाहित आहे आणि 103 मधून समजा 103 मधून समजा आपण 112 वजा केलं, मग आपल्याला हे जे विवाहित वजा केले पुरुषांपैकी आपल्याला अविवाहित भेटून जाते. मग हे किती झालं 4x मधून x गेले 3/12 म्हणजेच 1/4 म्हणजे 1/4 पुरुष हे काय झाले अविवाहित झाले. आणि यानं उत्तर काढण्यासाठी आपल्याला मार्ग दिला आहे. पुरुषांपैकी 9 अविवाहित आहे म्हणते, म्हणजे ज्यांचं लग्न नाही झालं आहे. मग आपलं अविवाहित किती आलं आहे पाहून घ्या. अविवाहित बरोबर 9 आहे, तर 9 बरोबर 1/4 तर पूर्ण x आहे मानलाय आपण. हे 4 तिकडे गेले तर काय होईल 36 बरोबर x. हे आपलं उत्तर होते प्रश्नाचं. ठीक आहे, हा झाला 70वा प्रश्न. पुढचं पहा. ठीक आहे, पुढचं पहा 71. लक्ष द्या. एकाहत्तर मध्ये पहा सहा 4च्या मुलांमध्ये 6 दिलेला आहे. ठीक आहे, पहा लक्ष द्या. खाली दिलेल्या संख्यांपैकी आपल्याला सर्वात लहान संख्या विचारलेली आहे. ठीक आहे, मग पहा 4च्या मुळामध्ये 6 आहे, 3च्या मुळामध्ये 4 आहे आणि इथं काय आहे 2 आहे. वर्गमुळात 2 मध्ये 2 वर्गमुळात 2 आहे. ठीक आहे, आपण काय करू 4 3 2 चा तसं सांगणं कठीण होऊन जाते आपल्याला. 4 3 2 चा एलसीएम काढून घ्या, तो येते 12. एलसीएम काढून घ्या कोणाचा जे बाहेरचा आहे 4 3 2 चा एलसीएम काढून घ्या. ठीक आहे, मग या 4 ने याला भाग देऊन देऊ, कितीचा भाग जाते 3 चा. 12 ठेवून देऊ आपण, इथेही 12 ठेवून देऊ, इथेही 12 ठेवून देऊ. 4 न भाग चालला 3 चा म्हणजे 6च्या डोक्यावर 3 ठेवून देऊ आपण. 3 न भाग चालला 4 चा, 4च्या डोक्यावर 4 ठेवून देऊ आणि 2 न भाग चालला इथं कितीचा
6चा भाग चालला, बेस रक्कम 12, 2च्या डोक्यात 6 ठेवून द्या, 6चा घन 216, ठीक आहे, 4चा घात 4 ह्या ते 256 आणि 4चा घात 4 बरोबर आहे, 4 चौक 16, 16 चौक 64 चौक 256 आणि 2चा घात 6 हा होते 64. सर्वात लहान कोणती आहे? मग हेच आहे लहान, 64 उन्हाळी म्हणजे हेच लहान आहे. प्रश्न क्रमांक 71. पुढचं पहा, पुढचा प्रश्न, एक फळ विक्रेत्याने 24 संत्री विकल्याने 4 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला आहे म्हणते, तर शेकडा नफा विचारलेला आहे. काय करायचं? पहा, आडवी लाईन मारून द्या, छेदामध्ये पाहून घ्या काय घ्यायचं आहे, नफा झाला आहे तर दोघांची काय करू आपण, वजा बाकी छेदामध्ये ठेवू, 24 मधून 4 गेले 20 राहते, ठीक आहे. तोटा झाला असता तर आपण प्लस करू, नफा झाला म्हणून छेदामध्ये मायनस, 4 संत्री आहे तर 4 संत्री लिहू आपण आणि टक्क्याचे 100 बरोबर किती येते, 20 पंच 100, 5 चौक 20% आपलं उत्तर मिळेल 72. पुढचं पहा, 73 नंबरचा प्रश्न, एक वस्तू 157 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो म्हणते त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यास होतो म्हणते. मग पाहिजे आता 157 रुपयाला विकत आहे आणि दुसरी विकत आहे 226 रुपयाला, ठीक आहे. मग पहा, 157 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो, समजा 1 रुपया तोटा होत आहे, मग त्याच्या दुप्पट नफा होत आहे म्हणजे 2 गुणा नफा होत आहे, ते वस्तू 226 रुपयाला विकल्याने होत आहे. मग करायचं काय? पहा, खरेदी किंमत काढायची आहे, ठीक आहे. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर या 157 रुपयावरून पण निघते, 226 रुपयावरून पण निघते. करायचं काय? पहा, 157 226 मधला फरक पहा किती येते तर, ठीक आहे. फरक पहा किती येते तर, ठीक आहे. 16तून 7 गेले 9 राहिले, ठीक आहे. हातात दिला 1, 12तून 6 गेले 6 राहिले आणि तोटा आणि नफा याची करा बेरीज, 1 आणि 2 भागिले होते 3 म्हणजे कितीचा भाग जाईल, 3 त्रिक 9, 23चा भाग जाईल आणि 23 काय करा, 23 ला मल्टिप्लाय करा या 1 ला, 23 1 23 आणि हे याच्यामध्ये ऍड करा, नाही तर